विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला कशी स्पर्शिका काढायची, 2 गुणांचा प्रश्न आहे। अतिशय महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे। मग प्रथम प्रश्न वाचायचा, त्रिज्या 3.5 सेमी असलेल्या वर्तुळात 9 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळा स्पर्शिका काढायची। प्रथम कोणती क्रिया करणार तुम्ही? 3.5 च एक वर्तुळ काढणार। हे वर्तुळ काढलं आपण, ओके। तिथे त्रिज्या दाखवली, कोणती? ओ एम, कोणती दाखवा, काय अडचण नाही, 3.5 सेमी, ओके। त्यानंतर एक स्केलनं अशी एक रेषा ओढून घ्यायची 9 सेमीची। किती सेमीची? 9 सेमीची। कोणत्याही बाजूला 9 सेमीची रेषा ओढली तर 9 सेमीवर एक बिंदू स्थापन केला। तो बिंदू पी गृहीत धरा, पी। ह्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या। मग कशा काढायच्या? प्रथम हा ओपी हा किती सेमीचा आहे? 9 सेमीचा, बरोबर। हा रेषाखंड प्रथम दुभागायचा म्हणजे त्याचे समान 2 भाग करायचे। मग काय काय करायचं? तुमच्या कर्कटकामध्ये आणीदार टोक ओवर ठेवायचं, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं। अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक चॉक, इथं थोडासा डॅश मारायचा, खालती एक चॉक सेम, वरती एक चॉक, असा, बरोबर। तीच क्रिया कुठून करायची? तीच क्रिया, जी क्रिया ओ वरून केली तीच क्रिया पी वरून करायची। आणीदार टोक पी वर ठेवायचं, थोडा डॅश मारायचा, वरती एक चॉक सेम, खालती एक चॉक। आता काय करायचं? हे जे रेषाखंड आहेत दोन्ही, हे दोन्ही रेषाखंड हे काय करायचे? दुभागायचे, असे जोडून घ्यायचे। क्या जोडून घेतलं? जोडून, ओके। मग या रेषाखंडाला इथं 90 अंशाचा कोन द्यायचा, कारण लंब झाला आहे ओपी ला। आता ज्या ठिकाणी लंब झाला त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी लंब झाला या ठिकाणी एक बिंदू द्यायचा। समजा इथं आपण एन हा बिंदू दिला या ठिकाणी, तर एन बिंदूवर आणीदार टोक ठेवून ओ इतका अंतर घ्यायचं, ओ इतकं, आणि एक असा वर्तुळ काढायचा। पूर्ण अर्धवर्तुळ पण काढू शकता किंवा पूर्ण वर्तुळ पण काढू शकता। कोणती क्रिया करायची? अर्धवर्तुळ पण काढू शकता किंवा पूर्ण वर्तुळ पण काढू शकता, काही अडचण नाही। फक्त आपल्याला ह्या खुणा महत्वाच्या आहेत। आता या खुणांना नाव द्यायचं। इथं ए हा नाव दिलं, इथं बी देऊ शकता। आता काय करायचं? हे ए आणि पी जोडायचं असं। ही झाली स्पर्शिका, बरोबर। ही झाली स्पर्शिका। पी मधून इकडे येणारी पण एक झाली स्पर्शिका, ओके। बीचं नाव झालं ए पी आणि दुसरी बी पी, ही झाली स्पर्शिका। आणि स्पर्शबिंदू कोणते झाले? मग स्पर्शबिंदू झाला ए, स्पर्शबिंदू झाला बी। बघा, वर्तुळाच्या बाह्य बिंदू मधून स्पर्शिका काढणं किती सोपं आहे। 2 गुणांसाठी 3 गुणांसाठी हा प्रश्न परीक्षेला